साताऱ्याच्या माणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग तर मनगंगा नदीला महापूर आलेला आहे। आंधळी धरण ओव्हरफ्लो झालाय। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। माण तालुक्यामध्ये सतत जोरदार पाऊस सुरू आहे। त्याचबरोबर परिसरातील नदी ओढे नाले भरून पूर्ण क्षमतेने वाहू लागलेले आहेत। यामध्ये मानगंगा नदीवर असणारे आंधळी धरण सुद्धा आज भरून वाहू लागलेला आहे। यामुळे रस्ते पाण्याखाली गेले असल्याने अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय। परिसरातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत। तेथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। पर्यायी रस्त्याचा वापर सर्वांनी करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे। प्रकाश, साताऱ्याच्या माणमध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली आहे। माणगंगा नदीला महापूर आलेला आहे। सध्याची तिथली परिस्थिती काय आहे? नक्कीच पत्नी गेल्या 4 दिवसापासून मानमध्ये जो दुष्काळी भाग समजला जातो यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने बॅटिंग सुरू केलेली आहे आणि यामुळेच येथील जे ओढे नाले आहेत, नद्या आहेत यांना सध्या पूर आलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या ठिकाणची जी आंधळी धरण आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात भरलेलं असून ते सध्या ओव्हरफ्लो झालेलं पाहायला मिळत आहे आणि या ओव्हरफ्लो झालेल्या धरणामुळे रस्त्यावरती पाणी आलेलं आहे आणि येथील बऱ्याच ठिकाणचे जे वाहतुकीचे रस्ते आहेत ते रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। प्रज्ञा जी जी, धन्यवाद प्रकाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।